दिनांक 7 मेला सकाळी 4 वाजता आपल्या राईडला सुरुवात झाली. घरच्यांसोबत एक छानसा सेल्फी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून राईडला सुरुवात करणार होतो. त्यानंतर आपण तिकडं रवाना झालो. तिथं आपले बरेचसे सायकलिस्ट मंडळी आपली वाट बघत होती. सर्वजण तिथे एकत्र जमलो. तिचं परत औक्षण करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद या दक्षिण दिग्विजय रॅलीसाठी आम्ही घेतलेत आणि तिथून पुढं निघालो. या ठिकाणी आम्हाला निरोप देण्यासाठी आमच्यासोबत काही किलोमीटर सायकल चालवण्यासाठी नांदुऱ्यातले ज्यांना शक्य आहे सर्व सायकलिस्ट प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी हजर होती. त्यामध्ये डॉक्टर टोळंगे साहेब, आमचे ज्येष्ठ बंधू अशोकराव घाणोकार, डॉक्टर राठोड सर यासोबतच अनेक मंडळी आम्हाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी हजर होते. प्रेमकाका जैनसुद्धा होते. सर्वांनी एकत्रित फोटो सेशनसुद्धा केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर सगळा घरगुती निरोप समारंभ आटपाला जात गेलाच. पिवळतकर सर, जराडे सर यांची छोटी बाळं रडत होती. त्यांना निरोप देताना खूप जीवावर आलं, कारण पुढचा जवळजवळ 1 महिना आम्ही कुटुंबापासून लांब असणार आहोत. आमचा आर्यन 5वीत गेला. तो सुद्धा डोळ्यात पाणी आपण रडत होता. ठीक आहे, हरकत नाही. काही गोष्टी कर्तव्य म्हणून कराव्याच लागतात. काही आपण स्वीकारलेले असतात, काही लागलेले असतात, पण आपण चालणार नसते. त्यानंतर आमचा पहिला चहा नाश्त्याचा पहिला हॉल्ट होता विश्वास महापारे सर यांच्याकडे. अत्यंत आदराने चहा आणि नाश्त्याची व्यवस्था त्यांच्याकडे झाली. या ठिकाणी काळवीट सर आणि आमचे त्यांचे वडील TR मापारे सर सुद्धा आमच्या स्वागताला हजर होते. त्यानंतर मोताळ्यात एके ठिकाणी आमचं भव्य असं हार वगैरे घालून स्वागत करण्यात आलं. आपण फार मोठ्या विक्रमाला निघाल्याची जाणीव आम्हाला त्या ठिकाणी झाली. दुपारचं ऊन मात्र खूप तापत होतं. त्यामुळे एका ठिकाणी आम्हाला असा एक वॉल दिसला. वॉलचं पाणी अत्यंत थंड होतं. त्यामुळं आम्ही तिथंच थांबून आमच्या सोबत आणलेले डबे खाण्याचा निर्णय घेतला. अशा थकून आल्यानंतर जेव्हा आपण स्वच्छ थंड पाण्याने हातपाय धुतो ना, तेव्हा आपल्याला खरंच पाणी म्हणजे जीवन आहे हे कळतं. हा घरून आणलेला डबा मी या झाडाखाली बसून संपवला. कदाचित घरचं जेवण पुढचे 20-25 दिवस, महिनाभर आम्हाला मिळणार नाही. त्यामुळं सर्वांनी अत्यंत चवीने घरच्या जेवणाचा आस्वाद घेतला. असं वाटत होतं की Google Pay, PhonePe सारखं घरचं जेवणसुद्धा जर पार्सल करता आलं असतं तर बरं झालं असतं. त्यानंतर मात्र एका झाडाखाली आम्ही मुक्काम केला आणि मुक्काम केल्यानंतर हे आमचे शहीद सरेंडर झालेले सायकलिस्ट. ऊन भरपूर तापत होतं. कुठेही कितीही जागा बदलल्या तरी अंगावर ऊन येतच होतं आणि या ठिकाणी मात्र आम्ही एकमेकांना चिडवत होतो की बरा होता घरी, कशाला आला कन्याकुमारी. अशा चिडवाचिडवीत झोप तर काही लागत नव्हती. वारं खूप होतं, परंतु सगळं वारं खूप गरम लागत होतं आणि नुकतं कालच टेम्परेचर सर्वात हाय असल्याचं आम्हाला संध्याकाळी बातम्यांमधून कळालं. तर फायनली आपण एक 110 किलोमीटरची राईड करून संध्याकाळी 8:30 वाजता पोहोचलो आहे अजिंठ्याच्या जवळ असलेल्या खोर्दापूर या ठिकाणी. खरं तर आपण ठरवलं होतं की हॉटेलमध्ये किंवा लॉजवर मुक्काम करायचं नाही, परंतु इथे आमचा एक मित्र असतोय, त्यांनी गव्हर्नमेंट रेस्ट हाऊसमध्ये व्यवस्था केली होती, परंतु आचारसंहितेचं कारण देऊन ती व्यवस्था होऊ शकली नाही. त्यामुळं त्यांनी लगेच पर्यायी व्यवस्था म्हणून हॉटेल न्यू राजेश इथं आमची व्यवस्था केलेली आहे. अत्यंत चांगली व्यवस्था पहिल्या दिवशी झाली. आपण बघू शकता, खूप चांगली व्यवस्था आमची राहण्याची झालेली आहे. अत्यंत चांगलं हॉटेल आहे आणि या ठिकाणी जेवणाची वगैरे व्यवस्थासुद्धा आहे. खरंच अत्यंत चांगली व्यवस्था आमच्या मित्रांनी या ठिकाणी केलेली आहे आणि एक छानशी रूम अत्यंत कमी पैशात. तर वास्तविक त्यांनी मालकाशी बोलून काय अरेंज केलं ते आम्हाला माहिती नाही, पण अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रॉब्लेम आला सामान वगैरे आम्ही लावलेलं आहे आणि 5 जणांसाठी पुरेल
आम्हाला तर आजचा दिवस 110 किलोमीटरची राईड करून आम्ही यशस्वीरित्या इथं पोहोचलेलो आहोत. उद्या सकाळी आम्ही निघणार आहे संभाजीनगरसाठी. तर मित्रांनो, आज जवळपास 45 डिग्री टेम्परेचर होतं, त्यामुळं बराच त्रास झाला. दुपारी बराच वेळ आराम करावा लागला. एकमेकांची आम्ही खूप मजा घेत होतो, कशाला बरा होता घरी, कशाला आला कन्याकुमारी वगैरे वगैरे. परंतु फायनली आम्ही या ठिकाणी पोहोचलो. घाटात बराच चढाचा मार्ग होता, त्यातही एक चॅलेंजिंग काम होतं. एका ज्या शेतात आम्ही थांबलो, तिथून हवेचे उष्ण हवेचे येणारे शोध, गरमी किती आहे, उन्हाळा किती कडक आहे याची जाणीव करून देत होते. 4 वाजता निघायचं ठरवलं होतं, परंतु ऊन एवढं कडक होतं की 5:30पर्यंत आम्हाला निघता आलं नाही. पहिलाच दिवस होता, त्यामुळं जास्त रिस्क आम्ही घेणार नव्हतो. तर त्यामुळे आम्ही हॉटेल न्यू राजेश इथं कोल्हापूरमधल्या या अत्यंत चांगल्या लॉजिंगला पोहोचलेलो आहोत. तर उद्या सकाळी आम्ही संभाजीनगरसाठी निघणार आहोत. तर आजचा हा दिवस अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्याला धन्यवाद. अजिंठा इथं रात्री 8:30ला पोहोचल्यामुळं लेण्या तर काही आपल्या बघून झाल्या नाहीत. तशा जवळ असल्यामुळं लेण्या बरेच वेळा आधी बघितलेल्या आहेत, परंतु लेण्यांविषयी व्हिडिओ काही मात्र बनवता आला नाही. आपल्याला लेण्यांविषयी सखोल माहिती असणारा व्हिडिओ पाहिजे असल्यास आपण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचा उत्साह वाढवाल ही अपेक्षा आहेच. उद्या सकाळी संभाजीनगरसाठी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.